सोनाळा येथील हरे कृष्ण वृंद परिवारतर्फे 8 जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फुलांनी सजवलेला रथ, त्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या। आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, भगवे झेंडे, टाळ मृदंगाच्या गजरात हरे राम हरे कृष्णच्या नामजपात भाविक तल्लीन झाले होते। लहान मुलांना अध्यात्मामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांसाठी जगन्नाथ हा रथयात्रा महोत्सव काढण्यात आला होता। मंत्र, जप, भजन, कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते। रथयात्रा मार्गस्थ होऊ झाल्यानंतर भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबून दर्शन घेतले। समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, एकमेकांमध्ये प्रेम, बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी भगवान जगन्नाथांची सेवा आणि रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते। रथयात्रेनंतर महाआरती करून महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले। MCN न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे, सोनाळा। जय जगन्नाथ। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनद्वारे इथे सोनाळ्यामध्ये यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचा जो रथयात्रा महोत्सव आहे, जो दरवर्षी जगन्नाथपुरी धाममध्ये मनवला जातो, तोच उत्सव इथे या सोनाळ्यामध्ये आज मनवला गेला आणि खूप सुंदर रथ होता, भरपूर सारे भक्त होते। या सगळ्यांचा उद्देश आहे की सगळे जे लोक आहेत कलियुगातले हे आपल्या कार्यक्रमात, आपल्या घरच्या कार्यामध्ये, नोकरी धंद्यामध्ये व्यस्त असतात। कोणालाही आम्ही मंदिरात बोलावतो ते म्हणतात आम्ही मंदिरात यायला वेळ नाही आहे। तर हे एकमेव असे भगवंत हे जगन्नाथ आहे। हे कोणत्या एका राज्याचे किंवा देशाचे किंवा एका जातीचे नाथ नाही, सगळ्यांचे नाथ आहेत। असे हरे कृष्ण। आम्ही सुधाम कौंडिन्यपुरीवरून आलो आहेत। विशेष कारण या सांगण्याच्याबद्दल की आमचे जगन्नाथजी धामवरून येऊन या सोनाळा गावाला अख्खा जगन्नाथपुरी धाम बनून चुकलेला आहे। या सोनाळा गावाचं छोटंसं गाव आहे जिथे सर्व भरपूर भक्त राहतात। आज कित्येक वेगळे वाट्यामध्ये आनंद घेत आहेत, पण जेव्हा जगन्नाथ सोबत आले तर सर्व मुलांनी मिळून किती युवक होते, किती स्त्रिया होती, किती लहान पोरं होते, हे बघायला मिळालं की या रथयात्राद्वारे किती सुंदर कार्यक्रमाद्वारे सर्व भक्तांना एक सुंदर अवसर मिळाला। कशासाठी तर आनंद घेण्यासाठी। जे लोक त्रस्त आहेत, जीवनात फार गुंतलेले आहेत, त्याच्यामध्ये ते काढून आपले वेळ काढून भगवान जगन्नाथाचे रथ पुढायला आले सर्वात पहिला। आणि तो आनंद जे आपल्या घरी नाही मिळत ते लोक आज रथयात्रामध्ये घेऊन जोरानं जय जगन्नाथ जय घोष देत पूर्ण गावाला त्यांनी जगन्नाथपुरी धाम बनवून टाकलं। जे जगन्नाथपुरी धाम आज